गुरुचरित्र अध्याय 12. श्रीगणेशाय नमः. श्रीसरस्वत्यै नमः. श्रीगुरुभ्यो नमः. श्रीगुरु म्हणती जननीसी, आम्हा ऐसा निरोप देसी, अनित्य शरीर तुव जाणसी, काय भरनवसा जीवित्वाचा. श्लोक. अनित्यानी शरीराणी विभवो नयु शाश्वतः, नित्य सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसंग्रह. टीका. एखादा असेल स्थिरजीवी, त्यासी तुझी बुद्धी बरवी, अनित्य देह विभवो भव्य, पुढे कवणा भरनवसा. देह म्हणजे क्षणभंगूर, नाही राहिले कवण स्थिर. जन्मवरी दृढ असेल शरीर, पुण्यमार्गे रहाटाव्य. जो असेल मृत्यूसी जिंकीत, त्याने निश्चयाव्य शरीर नित्य. त्यासी तुझा उपदेश सत्य, म्हणे करीन धर्म पुढे. अहोरात्र्य आयुष्य उण्य, होत असते क्षणक्षण्य. करावा धर्म याची कारण्य, पूर्ववयसीय पर्येसा. अल्पोदकीय जैसा मत्स्य, तैसे मनुष्य अल्पायुष्य. जन्मवरी असे प्राणीसुरस, धर्म करावा पर्येसा. जैसा सूर्याचा रथ चाले, निमिष होता शीघ्र काळ्य. 22 सहस्त्र गाव पळे, तैसे आयुष्य क्षीण होय. पर्जन्य पडता वृक्षावरी, उदक राहे पर्णाग्र्य. स्थिर नवे अवधार्य, पडे भूमीवरी सवेंची. तैसे शरीर नवे स्थिर, जीवित्वा मरण निर्धार. यौवन अथवा होतांची जर, कलेवर हेय नश्य जाणा. याची कारण्य देहासी, विश्वासू नये पर्येसिय. मृत्यू असे हा सहवासी, धर्म करावा तात्काळ्य. पिकलेय पानवृक्षीय जैसेय, लागलेय असेय सूक्ष्मवेशय. तैसेंची शरीर हेय भरनवस्य, केधवा पडेल न कळे जाणा. एखादा नर कळंतरासी, द्रव्य देतो पर्येसी. दिवसगणना करी कैसी, तैसा यम काळ लक्षितसे. जैशा समस्त नदी देखा, समुद्रासी घेऊनी जाती उदका. परतोनी न येती जन्मभूमिका, तैस्या आयुष्य न परते. अहोरात्री जाती पळून, ऐसे निश्चय जाणून. पुण्य न करीती जे जन, ते पशुसमान पर्येसा. जया दिवशीय पुण्य घडल्या नाह्य, वृथा गेला दिवस पाह्य. तया यमासी करुणा नाह्य, करावे पुण्य तात्काळ. पुत्र दारा धन गोधन, आयुष्य देह येणे गुण. जे जन निश्चित म्हणती जाण, ते पशुसम पर्येसिय. जैसी सुसरी मनुष्यासी, भक्षिती होय पर्येसिय. तैसेया या शरीरासी, वृद्धाप्य भाक्षी अवधारा. या कारण्या तारुण्यपण्य, करावे पुण्य विद्वज्जनी. आम्हा का हो वर्जिसी जननी, काय बुद्धी बरवी असे. जो यमाचा असेल इष्ट, त्याने करावा आळस हट. अमृत्व्य असेल जो सुभट, त्याने पुढे धर्म करावा. संसार म्हणजे स्वप्नापरी, जैसे पुष्प असे मोगरे. सवेंची होई शुष्कापरी, तयासम देह जाणा. जैसी विजू असे लवत, सवेंची होय अव्यक्त. तैसे प्राय देह होत, स्थिर नोहे पर्येसा. ऐसे नानापरी देखा, बोधिता झाला जननी जनका. विस्मय करीती सभालोक, बाळक केविया तत्व सांगतो. एकोणी पुत्राचे वचन, माता करीतसे नमन. देवा निरोपिले अज्ञान, विनंती माझी परिसावी. तुवा निरोपिले आम्हांसी, पुत्र चवघे होतील लेसी. विश्वास नवे गा मानसीय, कुळदेवता पुत्रराया. जन्मवरी होय एक सूत, तन्ववरी रहावेय समीपत. निरोप नेदिय तन्ववरी सत्य, म्हणूनी विनवी तयवेळ्य. माझे वचन अवेरुनी, जरी जाशील निघोनी. प्राण देईन तत्क्षण्य, हा निश्चय अवधार्य. पुत्र नवसी तू आम्हांसी, आमुचे कुळदैवत होसी. सत्य करी गा वचनासी, बोल आपुले दातारा. एकोणी मातेचे वचन, श्रीगुरु बोलती हानसोन. आमचे बोल सत्य जाण, तुझे वाक्य निर्धारीन पा. तुत्या होतांची पुत्र दोन्ही, निरोप द्यावा संतोषोनी. मग न राहे ऐक जननी, बोल आपुले सत्य करे. संवत्सर एक तुझ्या घर्य, राहुव माते निर्धार्य. वासना पुरतील तुझ्या जरी, मग निरोप दे मज. ऐसी करुनिया निगुती, राहिले श्रीगुरु अतिप्रितीय. वेदाभ्यास शिकविती, शिष्यवर्गा बहुतांसी. नगरलोक विस्मय करीती, अभिनव झाल्या ऐसे म्हणती. बाळ पहा हो वर्षे 7. वेद 4 सांगत असे, विद्वानांहुनी विद्वान विद्यार्थी. 3 वेद पाती, षटशास्त्री जे म्हणविती, तेही येती शिकावया. येणेंपरी तया घर्य, राहिले गुरु प्रीती कर्य. माता झाली गरोदरी, महानंद करीत असे. नित्य पूजिती पुत्रासी, ठेवूनी भाव कुळदैवत ऐसी. निधान लाधे एखाद्यासी, काय सांगो संतोष त्यांचा. तनु नवमास जाहली अंतर्वतनी, माता झाली प्रसूती. पुत्र झाले योगख्याती, अतिसुंदर पर्येसा. पुत्र झाले उल्हास थोर, मातापित्या संतोष फार. आशीर्वचन असे गुरु, असत्य केविय होईल. या कारण्य गुरुवचन, सत्य मानावय विद्वज्जन्य. जैसे असेल अंतःकरण, तैसे होईल पर्येसा. ऐशापरी वर्ष 1 त्रिमासी झाले ते बाळक. खेळवीतसे माता ऐक, आले श्रीगुरु तयांजवळी. जननी ऐक माझे वचना, झाली तुझी मनकामना. दोघे पुत्र निधाना, पूर्णायुषी आहे ती जाण. आणखी होतील दोघे कुमारक, त्यानंतर कन्या एक. असाल नांदत अत्यंत सुख, वासना पुरतील तुझी जाणा. आता अमुत्य निरोपाव्य, जावा आम्ही स्वभाव्य.
संतोषरूपी तुम्ही व्हाव्य, म्हणूनी निरोप घेती तैवेळ्य, संतोषोनी माता पिता, चरणांवरी ठेवीती माथा, स्वामी आमुच्या कुळदेवता, अशक्य आम्ही बोलावया, न कळे आम्हा स्वरूपज्ञान, तुझे स्वरूप न कळे कवणा, मायामोहय वेष्टोन कामना, नेणोंची महिमान तुझे, मायाप्रपंचय वेष्टोनी, तुते जरी सूत म्हणूनी, एके समय निष्ठुर बोलो वचनी, क्षमा करण्या स्वामिया, सहभोजन शयनासनी, तुते गांजो भुकेजोनी, कडे न घेंची उपगोनी, क्षमा करी गा देवराया, तारक आमुचे वंशासी, बापा तू अवतरलासी, प्रदोषपूजा फळासी, आली मातेय स्वामिया, आता आम्हा काय गती, सांगा स्वामी कृपामूर्ती, जननमरण यातनयाती, कडे करावया दातारा, सगरांवरी जेसी गंगा, तैसा तुवा आलासी चांगा, पावन केलेंसी माझे अंगा, उभयकुळेय 42, आम्हा ठेवीसी कवणेपरी, या धुरंधर संसार्य, तुझे दर्शन नोहे तरी, केविय वांचो प्राणात मजा, एकोणी मातापित्यांचे वचन, बोलती श्रीगुरु आपण, जे जे समय तुमचे मन, स्मरण करील आम्हांसी, स्मरण करिता तुम्हांजवळी, असेन जननी मी तात्काळ्य, न करावी चिंता वेळोवेळी, म्हणून भाग देतसे, आणि कन्या पुत्र तिन्ही, होतील ऐक तुव भवानी, दैन्य नाहीय तुमच्या भुवनी, सदा श्रीमंत नांदाल, जन्मांतरीय परमेश्वरासी, पूजा केली तुवा प्रदोष्य, याची महिमा आहे एसी, जन्मोजन्मीय श्रियायुक्त, सौख्य होय ऐक, देहांतीय जाणा परमलोक, पूजा करिता पिनाक, पुनर्जन्म तुम्हा नाह्य, तुवा आराधिला शंकर, आम्हा करविला अवतार, वासना पुरेल तुझा भार, आम्हा निरोप दे आता, पुनर्दर्शन तुम्हांसी, होईल ऐका वर्षे तिसिय, जावोनी बदरीवनासी, म्हणूनी निघती तैवेळ्य, निरोप घेवोनी तैवेळा, श्रीगुरु निघाले अवलिळा, नगरलोक येती सकळा, मातापिता बोळविती, म्हणती समस्त नगरनारी, तपासी निघाला ब्रह्मचारी, होईल पुरुष अवतारी, मनुष्यदेही दिससे, एक म्हणती पहा हो नवल, तपासी निघाला असे बाळ, मातापिता सुखेय केवळ, निरोप देती कौतुकेय, कैस्या यांचे अंतःकरण, जैसा हो का पाषाण, मन करुनी निर्वाण, बोळविता ती पुत्रासी, एक म्हणती नवे बाळ, होईल त्रिमूर्तीचा अवतार केवळ, अनुमान नवे हा निश्चळ, वेद केविय म्हणचे, 7 वर्षांचे बाळक देखा, वेद म्हणतो अखिल शाखा, मनुष्य मात्र नवे ऐका, ऐसे म्हणती साधुजन, ऐसे म्हणोनी साधुजन, करिता ती साष्टांगीय नमन, नानापरी स्तोत्रवचन, करीते झाले अवधारा, नमन करोनी सकळीक, आले आपुले गृहांतिक, पुढे जाती जननी जनक, पुत्रासवय बोळवीत, निजस्वरूप जननीयसी, दाविता झाला पर्येसिय, श्रीपादश्रीवल्लभ दत्तात्रेयासी, देखते झाले जनक जननी, त्रयमूर्तीचा अवतार, झाला नरहरी नर, निजरूपेय दिसे कर्पूर गौर, पाहता नमिलेय चरणासी, जय जया जगद्गुरु, त्रयमूर्तीचा अवतारू, आमुचे पुण्य होते अथोरू, म्हणूनी देखिले तुमचे चरण, तू तारक विश्वासी, आम्हा उद्धरिलेय विशेष्य, पुनर्दर्शन आम्हांसी, द्यावेय म्हणूनी विनविती, ऐसेय म्हणूनी मातापिता, चरणांवरी ठेवीती माथा, अलिंगिती श्रीगुरुनाथा, स्नेहभावें करुनिया, संतोषोनी श्रीगुरुमूर्ती, आश्वास केला अतिप्रितीय, पुनर्दर्शन हो निश्चितीय, देईन म्हणती तैवेळ्य, ऐसेया तया संभाषोनी, निरोप घेतला तत्क्षण्य, परतोनी आली जनकजननी, येती संतोषोनी मंदिरांत, वरदमूर्ती श्रीगुरु राणा, निघाला जावया बदरीवना, पातला आनंदकानना, वाराणसी क्षेत्रासी, अविमुक्त वाराणसी पुरी, क्षेत्र थोर सचराचर्य, विश्वेश्वर अवधार्य, अनुपम्य असे त्रिभुवनी, राहुनिया तया स्थानी, अनुष्ठिती गुरु शिरोमणी, विश्वेश्वराचे दर्शनी, पूजा करीती आत्मारामासी, येणेंपरी तया स्थानी, क्वचित काळ श्रीगुरुमुनी, अष्टांगयोगें करुनी, तप करीती पर्येसा, तया काशीनगरांत, तापसी अस्ति आणिक बहुत, संन्यासी यती अवधूत, तप करीती दारुण, तयांत श्रीगुरु ब्रह्मचारी, योगाभ्यास धुरंधर्य, करिता ती, तपासवी येरी, अभिनव करीती मनांत, म्हणती पहा हो ब्रह्मचारी, तप करीतो नानापरी, कैसेय, वैराग्य याचे उदर्य, निर्लिप्त असे पर्येसा, शरीरस्वार्थ नाहीय यासी, योग्य होय हा संन्यास्य, स्नान करीतो त्रिकाळेस्य, मणिकर्णिका तीर्थांत, ऐसेय स्तोत्र नित्य करीती, समस्त संन्यासी येती, वृद्ध होता एक यती, कृष्ण सरस्वती, नाम्य, तो केवळ ब्रह्मज्ञानी, तपासवी असे महामुनी, सदा देखोनिया नयनी, स्नेहभावेय भावी तसे, म्हणे समस्त यतीश्वरांसी, न म्हणा नर ब्रह्मचारीसी, अवतार पुरुष अतितापसी, विश्ववंद्य दिससे, वयसा धाकुटा म्हणूनी, नमन न कराल तुम्ही मुनी, प्रख्यात मूर्ती हा त्रिभुवनी, आम्हा वंद्य असे देखा, वार्धक्यपण्या आम्ही यासी, वंदिता दुःख सकळांसी, विशेष आम्ही संन्यासी, मूर्ख लोक निंदिती, याकारण्या आम्ही यासी, विनवू परोपकारासी,
संन्यास देता समस्तांसी, भक्ती होईल स्थिर मनी, लोकानुग्रहानिमित्त, हा होय गुरु समर्थ, याचे दर्शनमात्रेय पुनीत, आम्ही परियेसा, याकारण्या बाळकासी, विनवुआ आम्ही विनयस्य, आश्रम घ्यावा संन्यासी, पूजा करो एकभाव्य, म्हणून आले तयाजवळ्य, विनविता ती मुनी सकळी, ऐक तापसी स्तोममूळी, विनंती असे परियेसा, लोकानुग्रहाकारण्य, तुम्ही आता संन्यास घेण्य, आम्हा समस्ता उद्धरण्य, पूजा घेण्या आम्हा करव्य, या कलियुगीय संन्यास म्हणून, निंदा करीती सकळई जन, स्थापना करणार कवण, न दिसती भूमीवरी, श्लोक, यज्ञदान गवालंभ संन्यास पल्पैतृकम, देवराज सुतोत्पत्ती कलौ पंचविवर्जेत, टीका, यज्ञदान गवालंभन, संन्यास घेता अतिदूषण, पल्पैतृक भ्रातांगना, करो नये म्हणताती, करिता कलियुगात, निषिद्ध बोलती जन समस्त, संन्यासमार्ग सिद्धांत, वेदसंमत विख्यात, पूर्वी ऐस्य वर्तमानी, निषेध केला सकळही जनी, श्रीशंकराचार्य अवतारोनी, स्थापना केली परियेसा, तयावरी इतुके दिवस, चालत आला मार्ग संन्यास, कल प्रबळ होता नाश, पुनरपी निंदा करिताती, आश्रमाचा उद्धार, सकळ जना उपकार, करावा कृपासागर, म्हणती सकळ मुनिजन, एकोणी त्यांची विनंती, श्रीगुरुमुनी आश्रय घेती, वृद्ध कृष्ण सरस्वती, तयापासूनी परियेसा, ऐसे म्हणता सिद्धमुनी, विनवीतसे नामकरणी, संदेह होतो माझे मनी, कृपानिधी मुनिराया, म्हणती श्रीगुरु तोची जगद्गुरु, त्याते झाला अणिक गुरु, त्रयमूर्तीचा अवतारू, कवणेपरी दिसचे, सिद्ध म्हणे शिष्यासी, सांगेन याची स्थिती कैसी, पूर्वी श्री रघुनाथासी, झाला वसिष्ठ केविय गुरु, आठवा अवतार श्रीकृष्ण देवासी, सांदीपनी जाहला गुरु कैसी, अवतार होतांची मानुष्य तयापरी रहाटाव्य, याकारणेय श्रीगुरुमूर्ती, गुरु केला तो कृष्ण सरस्वती, बहुकाळींचा होता यती, म्हणून त्याते मानिलेय, शिष्य म्हणे सिद्धासी, स्वामी कथा निरोपिलीसी, वृद्ध कृष्ण सरस्वतीसी, गुरु केल्या म्हणून या, समस्त यतीश्वरांहून, तयासी दिधला बहुमान, कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण, कोण गुरुचे मूळपीठ, विस्तारुनी आम्हांसी, निरोपावेय कृपेस्य, त्याण्या माझे मानस्य, संतोष होईल स्वामिया, ऐसे शिष्य विनविता, तनु सांगे विस्तारता, मूळपीठ आद्यंता, गुरुसंतती परियेसा, आदिपीठ शंकर गुरु, तदनंतर विष्णू गुरु, त्यानंतर चतुर्वक्त्र गुरु, हे मूळपीठ अवधार्य, तदनंतर वसिष्ठ गुरु, तेथोनी शक्ती पराशरू, त्याचा शिष्य व्यास थोरू, जो का अवतार विष्णूचा, तयापासूनी शुक गुरु जाण, गौडपादाचार्य सगुण, आचार्य गोविंद तयाहून, पुढे आचार्य तो शंकर जाहला, तदनंतर विश्वरूपाचार्य, पुढे ज्ञानबोधिगिरीय, त्याचा शिष्य सिंहगिरीय, ईश्वरतीर्थ पुढे झाले, तदनंतर नृसिंहतीर्थ, पुढे शिष्य विद्यातीर्थ, शिवतीर्थ भारतीतीर्थ, गुरुसंतती अवधार्य, मग तयापासोनी, विद्यारण्य श्रीपादमुनी, विद्यातीर्थ म्हणोनी, पुढे झाला परियेसा, त्याचा शिष्य मळियानंद, देवतीर्थ सरस्वती वृंद, तेथोनी सरस्वती यादवेंद्र, गुरुपीठ येणेंपरी, यादवेंद्र मुनीचा शिष्य, तोची कृष्ण सरस्वती विशेष, बहुकाळींचा संन्यासी, म्हणूनी विशेष मानिती, येणेंपरी श्रीगुरुनाथ, आश्रम घेती चतुर्थ, संन्यासमार्ग स्थापनार्थ, श्रीनृसिंह सरस्वती, समस्त वेदांचा अर्थ, सांगता झाला श्रीगुरुनाथ, म्हणूनी वंदिती समस्त, तया काशी नगरांत, ख्याती केली अतिगहनी, तया वाराणसी भुवनी, यती समस्त येऊनी, सेवा करीती श्रीगुरुची, मग निघाले तेथोनी, बहुत शिष्य समवेत मुनी, उत्तरतीर्थ बदरिवनी, अनंत तीर्थे, पहावया, सव्य घालुनी मेरुसी, तीर्थे नवखंड क्षितिसी, सांगता विस्तार बहुवसी, ऐक शिष्या नामकरणी, समस्त तीर्थे अवलोकित, सवय शिष्य यतींसहित, भूमिप्रदक्षिणा करीत, आले गंगासागरासी, सिद्ध म्हणे नामांकिता, समस्त चरित्र सांगता, विस्तार होईल बहुकथा, म्हणून तावन्मात्र सांगतो परियेस्य, समस्त महिमा सांगावयासी, शक्ती केची आम्हांसी, अनंत महिमा त्रैमूर्तीसी, गुरुचरित्र परियेस्य, गंगासागरापासाव, तटाकयात्रा करीत देव, प्रयागस्थानी गुरुराव, येते झाले परियेसा, तया स्थानी असता गुरु, आला एक द्विजवरू, माधव नाम्य असे विप्रू, श्रीगुरुसी भेटला, ब्रह्मज्ञान तयासी, उपदेश केला प्रीतिस्य, चतुर्थाश्रम तयासी, देते झाले परियेसा, नाम माधव सरस्वती, तया शिष्यातेय ठेविती, तयावरी अतिप्रीती, शिष्यांमध्ये परियेसा, सिद्ध म्हणे नामकरणी, शिष्य झाले येणेगुण्य, अखिल यती नामकरणी, सांगेन ऐका एकचित्य, गंगाधराचा नंदनू, सांगे गुरुचरित्र कामधेनू, ऐकता होय महाज्ञानू, लाधे चारी पुरुषार्थ,
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारकसंवादे श्रीगुरुचातुर्थाश्रमग्रहण गुरुपरंपरा कथन नाम द्वादशोऽध्यायः। श्रीगुरुदेव दत्त। श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।